मऊसूत, मोकळी-मोकळी आणि चविष्ट अशी साबुदाणा खिचडी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. रात्री साबुदाणा भिजवायला विसरले असाल, तर अगदी 1 तासामध्ये साबुदाणा भिजेल अशी खास सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमची साबुदाणा खिचडी अगदी परफेक्ट अशी तयार होईल. कशी करायची ही खास रेसिपी? चला तर पाहूया. तर पाहिलत ना, साबुदाणा किती छान असा मोकळा-मोकळा तरीसुद्धा नरम झालेला आहे. तर यासाठी काय करायचं, जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला साबुदाणा भिजवायचा आहे ना, तर तो भिजवण्याआधी स्वच्छ निवडून घेतल्यानंतर भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर. यामुळे काय होतं, साबुदाणा छान कुरकुरीत होतो, हलका-फुलका होतो आणि त्यानंतर त्याला भिजवलं की तो लवकर भिजतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे साबुदाणा स्वच्छ धुवून अगदी पाव इंच, अर्धा इंच पाणी जास्त ठेवायचं आणि साबुदाणा 1 तासासाठी भिजवायचा. बघू शकता मस्त असा साबुदाणा भिजला गेलाय. त्याचबरोबर छान मोकळा-मोकळा देखील झालेला आहे. एकदा मोकळा-मोकळा करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे साईडला ठेवून देते आणि एक मध्यम आकाराचा कच्चाच बटाटा घेतलेला आहे. त्याची साल काढून मोठ्या किसणीवर हा बटाटा किसून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचा किस तयार झाला की चाळणीमध्ये तो ठेवायचा आणि स्वच्छ तो किस धुवून घ्यायचा आहे आणि पाणी निथरायला एका साईडला ठेवायचा. आता सगळी पूर्वतयारी झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट देखील करून घेतलाय. आता लगेचच कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आणि आवडीनुसार, चवीनुसार हिरवी मिरची बारीक कट करून घालायची. त्यातच मीठ घालायचं. मिरची थोडीशी परतून घेतली की यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आणि मंद आचेवर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 2 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचा. पातळ किस केल्यामुळे लगेचच तो शिजला जातो. बघू शकता बटाट्याचा किस मस्तपैकी शिजलेला आहे. आता लगेचच यामध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट थोडासा जाडसर ठेवायचा. हलकंसं हे परतून घेतलं की लगेचच यामध्ये मोकळा-मोकळा केलेला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. आवडीनुसार साखर आणि चवीनुसार परत थोडंसं मीठ घालू शकता आणि गॅसची फ्लेम कमी आचेवरच ठेवायची आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता मंद आचेवर सारखं हलवत आपल्याला ही साबुदाणा खिचडी छान अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आता भिजवलेला साबुदाणा कसा पांढरा दिसतो ना, जोपर्यंत सगळा साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही, तोपर्यंत हे सारखं 5 ते 6 मिनिटं अधूनमधून हलवत साबुदाणा खिचडी शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मस्त मोकळी-मोकळी खिचडी इथे तयार झाली. सगळ्यात शेवटी परत थोडंसं तूप घालायचंय, एकदा हलवून घ्यायचंय आणि मस्त गरमागरम ही साबुदाणा खिचडी उपवासासाठी तुम्ही बनवू शकता. तर साबुदाणा भिजवण्याची ही ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.